मध्यपूर्वेत युद्ध शांत होण्याच्या बातम्या येत असतानाच आपल्या बडनेरात मात्र एक वेगळंच युद्ध सुरू आहे आणि ते म्हणजे गॅस सिलेंडरसाठीचे युद्ध। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात नागरिकांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतोय। या परिसरात एलपीजी गॅस वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळते। सरकारकडून घराघरात गॅस पोहोचविल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना रखरखत्या उन्हात गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहे। गॅस कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे, मात्र सर्व्हर डाऊन, तांत्रिक अडचणी आणि अपुरी सुविधा यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे एकदा सिलेंडर मिळाल्यानंतर दुसऱ्या सिलेंडरसाठी तब्बल 25 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। बरं, काय गॅससाठी आले आपण तर काय तुम्हाला समस्या काय नेमकी? नाही गॅसचा नंबर लावला अजून भेटला नाही। बरं, किती तारखेला लावला होता आपण? 23 तारखेला। आणि किती तारखेला किती दिवसात येतो म्हणजे सांगितलं? जो आपला मॅजेट आला तो हट्टेवाला काही आला नाही, त्याला हे इथं यावं लागून राहिलं। गॅसची पुरी मारामारी। बरं, इथं काय तुम्हाला काय उत्तर दिलं, काय सांगितलं? नाही, आता कार्ड दिलेलं आहे। कार्ड दिलं। गॅस बुकिंग केल्यानंतरही वेळेवर वितरण होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच बिकट आहे। घरपोच गॅस सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना स्वतः एजन्सीवर जाऊन सिलेंडर आणावे लागत आहे। वाढते तापमान, वाहतुकीचा खर्च आणि वेळ यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की ऑनलाईन प्रक्रिया सांगतात, पण गावात नेटवर्कच नाही, मग आम्ही करायचं काय? 4-4 तास उन्हात उभं राहूनही गॅस सिलेंडर मिळत नाही। या सगळ्या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांमध्ये पुन्हा चुली पेटू लागले आहेत। धूरमुक्त स्वयंपाकघराचे स्वप्न दाखविणाऱ्या योजनांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे। एकीकडे डिजिटल इंडिया आणि सुलभ सेवा यांचे दावे, तर दुसरीकडे नागरिकांची ही परवड। बडनेऱ्यातील गॅस समस्येवर प्रशासन आणि संबंधित कंपन्या नेमकी काय भूमिका घेणार, नागरिकांना दिलासा कधी मिळणार, हा मोठा प्रश्न आहे। का आपण कशासाठी आला तो गॅस पुस्तक घेण्यासाठी? काय प्रॉब्लेम काय पुस्तकाचा? अगोदर बाबाच्या नावाने होतं, वडील लागले माझे, की आता ट्रान्सफर केलं माझ्या नावाने। अजून पुस्तक मिळायचं आहे, 15 दिवस झाले। मग आता काय म्हणतात, एक भेटले तुम्ही? 3 वाजता या म्हणते।